आज पिल्लांची जी इच्छा होती ती पूर्णच केली. पण त्याआधी सांगते काय ते, सकाळी उठले, मस्त फ्रेश वगैरे झाले आणि मला करायची ती देवपूजा. मस्त असं पितांबरीने घासून देव घेतले, छान अशी त्यांना आंघोळ घातली आणि छान असं त्यांना टिक्का लावून दिला आणि मस्त अशी पूजा केली. छान असं प्रसन्न वाटत होतं. देवपूजा केल्यानंतर अगदी प्रसन्न वाटत, तिथेच बसून राहावंसं वाटलं. बऱ्याच वेळा तिथं बसल्यानंतर मला दिसली माझी पिंपल्स खूप दुखत होती यार, काय करू. फायनली म्हटलं बसून काही चालणार नाही. उठले, पटकन असं बेडशीट झालं होतं खराब. सध्या पिल्लं घरी आहे त्यामुळे सारखीच खराब करतात ते, त्यामुळे पटकन चेंज करून घेतलं आणि दुसरं धुवायला टाकलं. त्यानंतर पिल्लांना आता आम्हाला जायचे बाहेर आणि त्यानंतर म्हणून म्हटलं त्यांचे शूज वगैरे धुवून घ्यावेत स्वच्छ असे. मस्त पिल्लांचे शूज धुवून घेतले आणि सुकत घातले. देवांचे कापडे धुतले आणि वाळत घालून दिले. आता आले होते मी हॉलमध्ये. हॉलमधले सोफ्याचे कवर खूप दिवस झालं धुतले नाही, म्हटलं चला ते क्लिनिंग करून घ्यावेत. जुने सोफ्याचे कवर मला सापडले ते म्हटलं टाकून घ्यावेत. कसे वाटत बघत, अगदी म्हणतात ना जुनं ते सोनं, तसंच काहीतरी छान वाटतं. त्यानंतर मस्त केअर वगैरे काढून घेतला, क्लिनिंग केली आणि खाली गेले तर मस्त शिवजयंती होती. शिवाजी महाराजांचा झेंडा हा लागलेलाच होता. सो अशा प्रकारे घरी आले. मस्त अरे घरी आल्यानंतर साबुदाणा वडे तयार केले. पिल्लांची इच्छा होती खूप दिवसाची, मम्मा बनव ना तर त्यांच्यासाठी बनवले. म्हटलं चला उपवास आहे तर मलाही होतील. तर छान असं साबुदाणा वडेसोबत आपण इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण उद्या. बाय.